जत तालुका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दुष्काळ हे चित्र येतं. या तालुक्याला दुष्काळाचा शाप आहे की काय अशी परिस्थिती प्रत्येक वर्षी होती. अनियमित पर्जन्यमान असल्यानं इथला शेतकरी जनता वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सहन करत त्यांचं आयुष्य जगत होते. वर्षानुवर्ष अशा या येणाऱ्या संकटामुळं जत तालुक्यातील शेतकरी पिचला जात होता. मात्र या सगळ्या कठीण काळामध्ये जत तालुक्यातील दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी एक माणूस प्रशासकीय नैसर्गिक पातळीवर अहोरात्र झटत होता आणि ते नाव म्हणजे जतचे विद्यमान आमदार विक्रमदादा सावंत. दादांनी अनेक वर्षांचा जत तालुक्याचा दुष्काळ आपल्या उघड्या डोळ्यांनी बघितलेला होता. दुष्काळात लोकांचे जनावरांचे होणारे हाल विक्रमदादांनी अगदी जवळून पाहिलेले होते. जतचा दुष्काळ कमी व्हावा म्हणून विक्रमदादांनी ध्यासच घेतला होता. त्याचाच भाग म्हणून विक्रमदादांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 2011 साली गुड्डापूर येथे पाणी परिषद घेतली होती. विक्रमदादांनी मनात ठाण मांडली होती की काहीही करून आपल्या जत तालुक्याच्या दुष्काळाच्या झळा कमी करायच्याच. त्यातल्या त्यात जतच्या पूर्व भागाकडे अतिशय वाईट परिस्थिती होती. यासाठी विक्रमदादांनी जतच्या पूर्व भागानजीक लागून असलेली कर्नाटक सरकारच्या तुबची बबलेश्वर या योजनेचं पाणी कर्नाटक सरकारशी प्रशासकीय पातळीवर बोलणी करून जत पूर्व भागास पाणी मिळवून दिलं. त्याचा फायदा आत्ता जतच्या पूर्व भागास होताना दिसतोय. विक्रमदादांनी या कर्नाटक सरकारच्या योजनेचं पाणी जतच्या पूर्व भागाला मिळावं म्हणून 2009 पासून अथक प्रयत्न चालू केले होते. तेव्हा दादांच्याकडे ना सत्ता होती ना पद. जेव्हा तुबची बबलेश्वर योजना जाहीर झाली तेव्हा लोकांचा विश्वासच बसत नव्हता. काही राजकीय व्यक्तींनी तर या योजनेची टिंगलटवाळी देखील केलेली होती. मात्र विक्रमदादांनी मनात ठाण मांडली होती की काहीही झालं तरी या योजनेचं पाणी जतच्या पूर्व भागास मिळवून द्यायचं म्हणजे द्यायचंच. अखेर दादांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि 2019ला तुबची बबलेश्वर पाणी जत पूर्व भागाला मिळालं. दादांच्या प्रयत्नानं या योजनेचं पाणी आत्तापर्यंत जतच्या पूर्व भागात 7 वेळा मिळालेलं आहे. अहो, इथं घरातील 2 भावांचं पटत नसताना विक्रमदादांनी आपल्या मातृभूमीला पाणी मिळावं म्हणून कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा 2 राज्यांना एकत्र आणलं. हे विक्रमदादांचं राजकीय यशच म्हणावं लागेल. महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुंबईत तुबची बबलेश्वर योजनेसंदर्भात अनेक मीटिंग्स पार पडल्या. विक्रमदादांनी या योजनेच्या संदर्भानं जे काही प्रयत्न केले त्या प्रयत्नांची दखल कर्नाटक सरकारनं घेतली. कारण विक्रमदादांनी या योजनेचं पाणी जतला मिळावं म्हणून अनेक मीटिंग्स कर्नाटक सरकारशी घेतलेल्या होत्या. त्यामुळं कर्नाटक सरकारला देखील या योजनेचं महत्त्व पटलं. कर्नाटक राज्याच्या विधानसभेत तुबची बबलेश्वर योजनेसंदर्भात विक्रमदादांच्या प्रयत्नांची दखल घेतली. तुबची बबलेश्वर ही योजना पूर्ण ताकदीनं चालू राहावी म्हणून विक्रमदादांनी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्र विधानसभेत आवाज उठवला. कर्नाटक राज्याकडे असलेलं 7.34 टीएमसी पाणी जे शिल्लक आहे पाणी ते तुबची बबलेश्वर योजनेतून या जत तालुक्यातील पूर्व भागातला पिण्याच्या पाण्यासाठी आणि जनावरांच्या पाण्यासाठी उपलब्ध व्हावं एवढी या शासनाला विनंती. आज तुबची बबलेश्वरची माझ्या मतदारसंघाच्या शेजारी आलेली कर्नाटकाची योजना आहे. आज गेली 3 वर्ष आज प्रत्यक्षरित्या या ठिकाणी आमच्या भागातल्या लोकांना त्याच्यात तलावात भरून ओढे नाले भरून आज फायदा होतोय. आज जे महाराष्ट्र शासनाचं कर्नाटकाकडे जे 14, 15, 15, 16 आणि 17, 18ला जे पाणी आपण 2-2 टीएमसी दरवर्षी दिलेलं आहे असं 6 टीएमसी पाणी आज कर्नाटक गव्हर्नमेंटकडे शिल्लक आहे.
ते पाणी ह्या विस्तारित योजनेचं काम पूर्ण होईस्तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचं जे पाणी त्यांच्याकडे शिल्लक आहे ते पाणी या तुपची बबलेश्वर मधून घेणार का, एवढं या निमित्तानं मी आपला प्रश्न. विक्रमदादांनी महाराष्ट्र विधानसभेत 4 वेळा लक्षवेधी मांडली. त्या संबंधित मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला. विक्रमदादांचे या योजनेसंदर्भात काम बघून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक राज्याला तुबची बबलेश्वर योजनेचं पाणी जतच्या पूर्व भागाला मिळावं म्हणून विनंती केली. त्याचे आपल्याला आराखडे वगैरे तयार करायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे ते सगळं चाललेलं आहे. आणि दुसरं, आपणही मागे विक्रमजी आणि आपण आला होता त्यास आपण एक प्रस्ताव अजून दिला होता की जोपर्यंत ही व्यवस्था होत नाही तोपर्यंत कर्नाटकाला काही पाणी आपण मागावं, तर ते देखील आपण त्यांना पत्र पाठवतोय. आणि त्या संदर्भाचे पत्रव्यवहार केल्याचे पत्र विक्रमदादांना दिले. दादांनी एवढे प्रयत्न केले म्हणून या योजनेचं सगळं श्रेय हे विक्रमदादांना जातं. जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन विक्रमदादांनी जतची माझी माणसं आणि जतची माती यासाठी पाणी कायमस्वरूपी मिळावं म्हणून दादांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले. त्याचाच परिणाम जतचा पूर्व भाग अगदी सुजलाम सुफलाम होण्यात झालेला आहे. तुबची बबलेश्वर या योजनेचं पाणी पावसाळ्यात सायपण पद्धतीनं वाहून जतच्या पूर्व भागातील ओढे, नाले यांच्या मार्फत जत पूर्वेस असणाऱ्या संख मध्यम प्रकल्प, मोटेवाडी मध्यम प्रकल्प, दोड्ड नाला प्रकल्प, भिवर्गी मध्यम प्रकल्प, तिकोंडी साठवण तलाव, आसंगी साठवण तलाव, बोर नदीवरचे अनेक सिमेंट बंधारे आणि कोल्हापूर टाईप बंधारे पाण्यानं भरतात. या पाण्यामुळे जतच्या पूर्व भागातील 42 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. या योजनेमुळे या भागातील शेतकरी आता वेगवेगळी पिकं घेऊ लागल्यानं तो आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ लागलेला आहे. आमचे आहे डाळिंब आहे, मक्का आहे, डाळिंबची बाग आहे. इथून काढल्या तकडा केल्या, तकडा 5-6 एकर आहे. हौद भरायला म्हणा, प्यायला, चित्रावाला, आता हे कुठे वाटेल ते पाणी. नमस्कार, मी अनिल तांबे. 2018ला मी पुण्याला MIDCत कामाला जाणार होतो, कारण इथं आमच्या इथं सगळा दुष्काळी भाग, पाणी नाही, काय नाही, आणि त्यामुळे इथे शेती बी करू शकत नव्हतो. पण 2019ला जसं विक्रमदादा सावंत आमदार झाले त्यामुळं आम्हाला तुपची बबलेश्वर या योजनेचं पाणी मिळू लागलं आणि त्याच्यामुळं मी आधुनिक शेती इथं आमच्या गावातच करू लागलो. आता हे जे तुम्ही वांग्याचं पीक बघताय ना, अहो ते सगळं त्याच्यामुळेच झालंय, तुपची बबलेश्वर योजनेमुळं. आणि हे सगळं करू शकलो ते आपले विक्रमदादा सावंत यांच्यामुळं. त्यांचं मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी संजय नागराळे. हा जत भाग म्हणजे आमचा दुष्काळी भाग. 17-18 साली तिथं पुढारी उगवायचा. जेव्हा विक्रमदादा सावंत आमदार झाले, निवडून आले, त्यांनी तुपची बबलेश्वर योजनेतून पाणी जसं आणलं तसं दरवर्षी मी वेगवेगळं पिकं घेऊ लागलो. मागच्या वर्षी मी हळद केली, ह्या वर्षी ऊस केला. त्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली. आणि हे जे घडलं ते फक्त विक्रमदादांच्यामुळं, फक्त विक्रमदादांच्याच. नमस्कार, विक्रमदादा आमदार झाल्यानंतर त्यांनी तुपची बबलेश्वरचं पाणी आमच्या गावाला उपलब्ध करून दिलं. त्यामुळे आमच्या मसरांना चांगल्या प्रमाणात चारा उपलब्ध झाला. आमचा दुधाचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू लागला. आमचं आर्थिक उत्पन्न वाढलं. त्यामुळे माझ्या कुटुंबाला ह्याचा लय फायदा झालाय. हे सगळं विक्रमदादांमुळे झालंय. त्यामुळे विक्रमदादांचे आम्ही सगळेजण लय आभार मानतो. तुपची बबलेश्वर या योजनेमुळे जतच्या पूर्व भागातील 30,745 हेक्टर एवढं क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे. त्याचबरोबर ही योजना चालू होण्याच्या अगोदर जमिनीतील पाणी पातळी ही साधारण 700 ते 800 फूट एवढी होती. मात्र या योजनेचे पाणी तालुक्याला यायला लागल्यापासून पाण्याची पातळी 200 ते 300 फुटांवर आलेली आहे. लोकांच्या बोर आणि विहिरींना पाणी वाढलेलं आहे. यामुळे जतच्या पूर्व भागातील जनता खुश झालेली आहे. पावसाचं नाही, नदीच पाणी आले. नदीच हे सगळं MB पाटील
आणि विक्रमदादा एकामेकाला सपोर्ट होऊन हे सगळं सोडाच केलं आशिंगी तळ्याला आणि पार आता मोठेवाडीच्या खाली 2 दिवसात बाहेर पडते. नमस्कार. आमचं 2 एकर रान आहे आणि 2 एकर रानामध्ये तुपची बबलेश्वर या योजनेचं पाणी आल्यामुळं पहिल्यापेक्षा उत्पन्न वाढलं या आणि उत्पन्न वाढल्यामुळं मी ही शिलाई मशीन घेतली या आणि ह्या शिलाई मशीनीमुळं मला शेतातलं पण उत्पन्न मिळते आणि ह्या मशीनीतनं पण उत्पन्न मिळते या आणि हा जोडधंदा झाल्यामुळं आता घरची आर्थिक परिस्थिती पण बरी झाली आहे आणि हे सगळं विक्रमदादांमुळं झालं या. त्यामुळं मी विक्रमदादांचे आभारी आहे. पाण्याचा वापर म्हणजे आता जरा बऱ्यापैकी झालेला आहे. जरा शेतीला ही परवडते आपलं. आता ऊस ही द्राक्षी बागायत सगळ्यांना पाणी चिकार होते. आता बाबा द्राक्षी आहे, ऊस थोडा आहे आणि बाजरी होती. आता ते बाजरी निघून गेली, आता शाळू घालणार ना. विक्रमदादांनी सोडले, त्यांनी म्हणले ते पाणी सोडतोच म्हणले. हे तळ्याला त्याने हे करून जरा पुढाकार घेऊन सगळं हे करून त्याने सोडलेलं आहे. आता खुश आहे. पाऊस पाणी झाले, आता तळ्याला पाणी पण सोडले, भरपूर पाणी झाले. पाणी आल्यामुळं ऊस लावतोय, द्राक्षी बागायची, गहू हरभरा असते, गहू जास्त असते. विक्रमदादांना सांगितल्यानंतरच पाणी सोडलंय. विक्रमदादाने हे पाणी सोडायसाठी लय प्रयत्न केले. त्या MP पाटलाला भरपूर प्रयत्न केले. जतला माणुसकी धर्मानं तुपची बबलेश्वर योजनेचं पाणी वेळोवेळी विक्रमदादांच्या विनंतीला मान देऊन सोडल्याबद्दल कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री MB पाटील यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीनं ठरवलं तर किती मोठं काम होऊ शकतं